ही थाया नदी आहे बँकॉकची आणि या नदीतनं आम्ही सफर करतो आहे ग्रँड पॅलेससाठी। आमच्या घरची मंडळी ते नदीचा एन्जॉय करत आहे आणि सोबतच जगभरातले पर्यटक जे आहेत हे या प्रवासाचा आनंद लुटत आहेत। प्रचंड मोठमोठ्या बिल्डिंग्स, नदीला गढूळ पाणी, थोडं पूर आलं आहे, खरं तर पाऊस सुरू आहे इथे आणि ही आहे थाया नदी। मित्रांनो, बँकॉकमध्ये ही थाया नदी आहे आणि आपण पाहू शकता नदीवर अतिशय सुंदर अशा बोट्स चालत आहेत आणि नदीच्या काठावर असलेली झाडं जी आहेत त्यांची सुंदरता आपण पाहू शकताय। जगभरातले पर्यटक हे सगळं सुंदरता पाहायला आलेत। ह्या काही फिलिपिन्सच्या मुली आहेत, त्यांच्या देशातल्या पारंपरिक पोशाखात इथे येऊन फोटो काढत आहेत। थायलंडचा राजा आणि राणी तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ही झाडं पहा जरा। थाया नदीच्या किनाऱ्यावर इथल्या थाई राजांनी बांधलेले मंदिरं जी आहेत ती किती सुंदर आहेत पहा। हे वॉट अरुण अर्थात सूर्य मंदिर आहे। सूर्य मंदिरं जी आहेत इथल्या राजांनी, सूर्याची उपासक आहेत राजे इथले, आणि अतिशय भव्य अशी मंदिरं जी आहेत हे मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत। हा टोक पहा या मंदिराचा, कळस। अतिशय देखणं असं मंदिर, भारतीय शैलीत तुम्हाला बँकॉक या थायलंडच्या राजधानीत तुम्हाला पाहायला मिळेल। सगळे भारतीय राजांनी भारतातील बुद्धिझम आणि हिंदुइझम हे दोन्हीही तुम्हाला इकडे आलेले पाहायला मिळतील। इथले राजा जे आहेत ते आजही प्रभू श्रीरामाच्या नावानं राज्य करत आहेत। सध्या जो राजा आहे हा 10वा राम आहे। स्वतःला रामाचा वंशज आणि रामाचा उत्तराधिकारी मानतो आहे आणि 10th रामा, 10वा रामा म्हणून तो सध्या शासन करतो आहे। आणि जुनं हे वैभव जे आहे हे वैभव आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर हे सगळं तुम्हाला मला दाखवायचं होतं। या मंदिरात मी यापूर्वी पण एकदा आलो होतो, वर चढून पण त्याला पाहिलं होतं। आज पुन्हा एकदा नव्यानं या मंदिरात मी आलो आहे आणि या मंदिराची विशेषता अशी की याच्यावर चायनीज असर जो आहे तो पण तुम्हाला पाहायला मिळेल। हा सरळ सरळ असर जो आहे हा चायनाचा तुम्हाला पाहायला मिळतो आहे। थायलंडचं कल्चर हे इंडियन आणि चायनीज या दोन संस्कृतीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे। इथे ड्रॅगन तुम्हाला पाहायला मिळते। सगळी आज मंडळी जी आहे नथून फटून आलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, इथे बँकॉकला मी थाया नदीच्या किनाऱ्यावर या सूर्य मंदिरात आलोय, याचं नाव आहे वॉट अरुण। थायलंडची ही ओळख पाहण्यासाठी आपण नक्कीच एकदा या ठिकाणी यावं। मी सुरुवातीलाच सांगितलं की हिंदू आणि बौद्ध अशी एक मिक्स आयडेंटिटी जी आहे ही थायलंडची आहे आणि तीच या ठिकाणी मी एन्जॉय करतो आहे। शेवटी निरोप घेतोय या वॉट अरुण अर्थात इथल्या सूर्य मंदिरावरून। अतिशय सुंदर असं हे मंदिर, नक्की या ठिकाणी भेट द्यायला।
थँक्यू.